नुकत्याच निवडणुका झाल्या, रील स्टार म्हणजे बरेच म्हणजे काय होतं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, बरेच पक्ष आहेत आपल्याकडे. रस्सीखेच, एकमेकाला डायलॉग बाजी म्हणजे पिक्चरमध्ये बी एवढे डायलॉग असतील, एकमेकांना डायलॉग करतात किंवा एकदम हिरो सारखे रील्स असतात. रील झाल्यानंतर तेवढं काम होतं का नक्की? म्हणजे नक्की निवडून आल्यानंतर पुढे काय वाट चालते, की तुम्हाला काय वाटते त्याविषयी? मला वाटतं सगळ्यांचं जर कन्फ्युज कोण असेल तर अजून पण कार्यकर्ता, हं. की कारण कार्यकर्त्यांनी काल जे झेंडे आणले होते ज्या पक्षाचे, उठल्यावर कळलं की साहेबांनी परत पक्ष बदललाय, आता त्याला दुसरे झेंडे करायचे. हं. ही रिअलिटी आहे. बरं, त्या कार्यकर्त्याला वाचलं होतं की साहेब आपले किती भावनिक आहेत, किती दयाळू आहेत, किती चांगले आहेत, दानशूर आहे. दानशूर आहेत. कारण काय केलं की या इलेक्शनच्या दरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये सगळं साहेबांनी केलं. साहेब गेले, अनेक गरीब महिलांच्या पाया पडले, त्यांच्या ताटात जेवले. नंतर त्यांनी उलटी काढली असेल हा भाग वेगळा. हं. दाखवायचं असतं ना, की बघा मी जेवलोय, बघा मी पाया पडलोय, हं. बघा माझ्या चेहऱ्यावरनी एका आजीने हात फिरवलाय. फक्त त्या जेवढे लोक आहेत, ज्यांनी निवडून येण्यासाठी जो शो ऑफ केला, जे निवडून आले किंवा ज्यांनी निवडण्यासाठी निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत कार्यकर्ते कन्फ्युज होते. हं. मतदार कन्फ्युज होते, की जो माणूस माझ्याकडे आला, समजा संदीप इनामके उभे राहिलेत, तर संदीप इनामके उभे राहिले, तर सुरुवातीला ते होते एका फुलाकडनं, हं. नंतर गेले ते एका अवयवाकडं, नंतर त्याने वेगळाच झेंडा घेतला. म्हणजे कळेनाच की नक्की करायचं काय? म्हणजे समजा तर मी तुमचा कार्यकर्ता आहे आणि मी काल तुमच्याकडनं एक झेंडा घेऊन गेलोय. सकाळी मला कळतं की इनामकेनी म्हणजे आमच्या भैयासाहेबांनी झेंडा दुसरा घेतलाय. हं. म्हणजे माझ्या डोक्यात घुसेपर्यंत ही निवडणूक झाली. झाली. बरं चला होऊ दे, काय हरकत नाहीये. आता चुकून जर इनामके निवडून आले असतील, हं. तर इनामकेनी जी दुनियेला दाखवलंय, की बघा ही आजी मी पाया पडलो आणि आजीने माझ्या कपाळावरती हात फिरवला, मला आशीर्वाद दिला. हं. ह्याच्यासाठी मी हे केलं, ते केलं, अमुक करणार आहे, तमुक करणार आहे. त्यांनी पायी फुफाटा उडवला तुम्ही. हं. तर मी एवढं सांगेन, की ज्यांनी निवडून येण्यासाठी जे काही हा सगळा जो शोबाजी केला ना, हं. त्यांनी खरंच जनतेचं काम करावं. बरोबर. जेवढे निवडून आले त्यांनी पण आणि ज्यांनी दाखवून दिलं, हं. की आम्हाला समाजाची सेवा करायची आहे. हं. का तुम्ही बघा तिकीट नाही मिळाल्यावरती किती आरडाओरडा झाला सोशल भांडणं, मीडियावर. केस उपटले. म्हणजे असं झालं होतं, की अरे समाजाच्या लोकांना सेवेसाठी. किती लोकांना सेवा करायची आहे, किती लोकांना जनतेचा विकास करायचा आहे हं. आणि विकासाच्या पासून लोक एवढी वंचित का होत आहेत? बरोबर आहे. विकास होत नाही हा भाग वेगळा, हा भाग वेगळा एकंदरीत. तर मला असं वाटतं, की त्या सगळ्यांनी जो काय सोशल मीडियावरती मी लय चांगला आहे आणि तुम्ही माझी दखल घ्यायला पाहिजे आणि मला निवडून दिलं पाहिजे, हं. ते दाखवायचा प्रयत्न केला. तिने आता खरंच काम करावं. लोक दखल घेतील आणि लोक चांगल्या माणसाचं नेहमीच कौतुक करतात आणि तसंही विकास काम करायला तुमच्याकडे कुठलं पक्ष पाहिजे, पद पाहिजे असेल काय नाही. रिअलिटी आहे नाही. हं. नाहीतर मग लोकांना फित आली, लोकांनी ओरडून घेतलं, बॉम्ब मारल्या, हो. की आता असं वाटायला की अरे सेवा करण्यापासून एवढा चांगला माणूस वंचित राहिला. वंचित राहिला. ही रिअलिटी, बरोबर आहे. की बाबा माझं काम झालंय आता 5 वर्ष, तो दिल्या घरी सुखी राहा. मी आता माझं मी काय करायचं बघतो. म्हणजे जे निवडून आले ते पुढं नवीन त्यांची फॉर्च्युनर तयार आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता एकंदरीत. ते कार्यकर्ते तिला एकत्र येऊन तू 20चं टाक, तू 30चं टाक, माझ्याकडे 50 आहेत. चल. कार्यकर्त्यांना आता आपलाही विकास बघावा. आपल्याही आई-बापांचे ठिगळे जरा त्याची जाण ठेवावी. कारण ऑलमोस्ट 70% कार्यकर्त्यांचे जे आई-वडील आहेत, ते आपल्या पोराच्या भविष्यामुळं खंगलेले आहेत. त्यांना वाटतं पोरगा काहीतरी करेल, आपली म्हातारपणाची काठी होईल हं. आणि पोराला टेन्शन काय, साहेब निवडून येतील का? ज्या जन्मात आई-वडिलांनी तुझ्यासाठी एवढं काय केलं, जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, तुला शिकवला, मोठा केला, त्यांच्यासाठी काहीतरी कर ना. मी म्हणत नाही राजकारण करू नको. कर. राजकारण करताना आपल्या गळते तिकडे पण बघ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सांगितलं होतं, उपाशी पोटी कार्यकर्ता भविष्यात लाचार बनतो आणि मी ती फक्त तुम्हाला जाणीव करून देतोय. आता अनेक लोक म्हणतील, छत्रपतींना ही रयतेचे राजे म्हणलं जायचं. रयतेचे राजे म्हणजे त्यांना रीतीची काळजी होती. आता त्यांच्या नावाने लोक मतं मागतात आणि आपली घरं भरतात. हा भाग वेगळा. इज रिअल फॅक्ट. बरोबर.